एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये। आज आपण एक वेगळी रेसिपी पाहणार आहोत जी खूप जुनी अशी रेसिपी आहे। तिचं नाव आहे कुटकी। तर ही कुटकी ज्या आपल्या पोळ्या असतात, चपाती असते, शिळी चपाती, त्यापासून बनवली जाते। चला तर पाहूया ही रेसिपी कशी करायची ते। शिडी पोळी आपल्याकडे उरली की आपण तिला फेकून देत असतो, की त्याच्यापासून आपण आज एक नवीन पदार्थ बनवणार आहोत जो सर्वांना खूप आवडेल। असा एक पदार्थ आज आपण शिळ्या पोळीपासून बनवणार आहोत। तर चला तर पाहूया ही रेसिपी कशी करायची ते। तर मी सर्वात आधी ही शिडी पोळी छान तूप लावून छान कडक अशी शेकून घ्यायची आपल्याला तव्यावर। मस्त कडक झाली होईल तोपर्यंत आपल्याला हिला शेकून घ्यायची आहे। नंतर मी इथे एक पितळाचं भांड घेतलेलं आहे। त्याच्यात मी एवढी 1.5 वाटी पाणी घेतलेलं आहे। एका वाटीत एक पोळी आपल्याकडे असेल, 1 किंवा 2 पोळ्या, तर 2 पोळ्यांसाठी आपण एवढं 1.5 वाटी एवढं पाणी घेणार आहोत। ते पाणी मी आता गॅसवर गरम करायला ठेवलेलं आहे। आता मी इथे अर्धी वाटी, 2 पोळ्यांना आपल्याला अर्धी वाटी गूळ घ्यायचा आहे। आता हे जे आपण गूळ घेतलेला आहे अर्धी वाटी, तो आपण जे पाणी उकळायला ठेवलेला आहे, गॅसवर पाणी उकळायला ठेवलंय, त्याच्यात आपण तो गूळ टाकून घ्यायचा आहे। आता तो गूळ आपण याच्यात छान विरघळून घेतलेला आहे। त्यानंतर आपलं पाणी असं दिसेल आपल्याला। साधारण 5 मिनिटं मी गूळ पाण्यात टाकून गरम पाण्यात त्याला छान विरघळवून घेतलेला आहे। आपण ज्या पोळ्या छान तुपाने भाजून घेतलेल्या आहेत, शिळ्या पोळ्या, त्यांचे अशा प्रकारे आपल्याला लहान लहान तुकडे करून घ्यायचे। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी सर्व पोळीचे छान बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। आता आपण हे जे तुकडे करून घेतलेले आहेत ते आपण आपल्या गुळाच्या पाण्यात टाकून घेणार आहोत। पाणी थोडं घट्ट होईल तोपर्यंत आपल्याला उकळून घ्यायचे। त्यानंतर आपल्याला हे तुकडे त्याच्यात टाकून घ्यायचे। आता आपल्याला हे तुकडे या पाण्यात छान शिजवून घ्यायचे आहे। जोपर्यंत आपले सर्व तुकडे ते पाणी शोषून घेणार नाहीत तोपर्यंत आपण हे छान शिजवून घ्यायचं आहे। त्याचप्रमाणे आपण शिजत असताना यात 1 चिमूटभर इलायची पावडर टाकून घेणार आहोत। त्यामुळे जी आपली कुटकी आहे तिची टेस्ट अजूनच वाढणार आहे आणि तिचा सुगंधही खूप छान येतोय आणि तिची टेस्टही खूप छान लागते। त्याच्यामुळे तुम्ही पाहू शकता आता आपलं सर्व पाणी याच्यातलं संपलेलं आहे। अशा प्रकारे आता आपली कुटकी रेडी झाली आहे सर्व करण्यासाठी। चला तर आता आपण हिला सर्व करून घेऊया छान गावरान तुपासोबत। आता मी इथे कुटकी सर्व करून घेतली, त्याच्यावर आपण छान गावरान तूप टाकून घेणार आहोत। वाव, आता याच्यावर मी छान गावरान तूप टाकून घेतले। आता हे रेडी झालेलं आहे आपलं खाण्यासाठी। चला तर मग या सर्वांनी, आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की तुम्ही ट्राय करून पहा, खूप टेस्टी लागते ही। आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लाईक करा, कमेंट करा। थँक्यू ऑल।